4 एप्रिल 2026. मला काही सांगायचंय हे नाटक पाहिलं. छान आहे. फक्त असं खूप फ्लो असा नाही वाटला मला. पण विषय तर छानच आहे वसंत कानेटकरांचे आणि कामही सगळ्यांनी चांगली केलीत. थोडक्यात की अजूनही स्त्री आणि पुरुष यांच्यात मतभेद किंवा डिफरन्स हा मानलाच जातो. नवीन एवढा म्हणजे कानेटकरांचं एवढं 50-55 वर्षापूर्वींचं ते नाटक आहे आणि तेव्हा जी परिस्थिती होती तीच अजूनही काय फारशी बदललेली नाही. आणि दुसरं म्हणजे पुरुषाला तर पुरुष म्हणजे प्रधान समाज आणि पुरुषाला वर्चस्व आहे आणि पुरुषांनी काही केलं तरी चालतं. स्त्रीला मात्र त्याच गुन्ह्याची शिक्षा वेगळ्या पद्धतीने दिली जाते किंवा तिला समाजातनं बाहेर कसं टाकलं जातं त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तर थोडक्यात मोहन जोशी हा जज असतो आणि त्याला 2 मुलं असतात आणि मोठा मुलगा त्याच्या दृष्टिकोनातनं वाया गेलेला असतो. वाया म्हणजे त्याच्या अपेक्षेप्रमाणे खूप शिकला, सवरला आणि खूप पुढे गेला असं नाही. त्यांनी आपला एक 12वी, 11वी, 12वी पर्यंत शिकून स्वतःचा एक व्यवसाय सुरू केलेला असतो. पण तो स्वभावाने खूप छान असतो आणि म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातनं चांगला असतो. म्हणजे तो म्हणाला मला न्याय म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की मला न्याय कसा चालतो, न्याय प्रक्रिया कशी चालते, कायदा कसा असतो ते कळत नाही. पण मला नक्की न्याय्य काय आहे हे कळतं. आणि त्याच्या बायकोवर अत्यंत प्रेम असतं. पण त्यांना 8 वर्ष झाली असती लग्नाला, पण मूलबाळ नसतं. आणि एक मुलगा असतो, ज्याचं एका मुलीवर प्रेम असतं. पण त्यांनी त्यांच्याकडे जो कारकून कामाला असतो, त्याच्या मुली शी शरीर संबंध ठेवून ती प्रेग्नंट असते. आणि एक तिसरी मुलगी असते मोहन जोशींना, ती अधू असते, पायादी लंगडी असते म्हणजे. तर जेव्हा म्हणजे हे घरात ती येत नाही बरेच दिवस, तिचं नाव जान्हवी असतं, कामाला म्हणजे जी मुनीमची हे असते ती. तर मग चौकशी विचारपूस, मग तिला बोलवलं जातं आणि मग तिच्याकडनं हे कळतं की ती प्रेग्नंट आहे वगैरे. तर मग तो विचारतो, नाव सांग मला, म्हणजे कोण आहे तो, मी न्याय म्हणजे मिळवून देईन तुला, तू त्याच्याशी लग्न लावून देईन. ती म्हणते ते शक्य नाही आणि ती काही केल्या नाव सांगायला त्याचं तयार नसते. मग हाच त्याचं नाव असतं दिलीप, त्या मुलाचं, मोहन जोशीच्या. तोच येतो आणि तो म्हणतो की माझं मूल आहे ते, मी त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे, काही करावं, एक तर तिने गर्भपात करावा किंवा याच्यात मी लग्न करणार नाही तिच्याशी आणि तिला एक तर मग याच्यामध्ये पाठवावं, स्त्रियांच्या अनाथाश्रममध्ये. मग चिडतो आणि म्हणतो हे तू विचार, हे संबंध ठेवण्यापूर्वी करायला पाहिजे होतं, तू हिच्याशी लग्न केलंच पाहिजे. म्हणजे तो त्याचा शब्द त्या घरात पक्का असतो, म्हणजे मोहन जोशीचा. त्याच्यामुळे मग तो म्हणतो ठीक आहे मी करतो. पण मग त्यांनी काय प्लॅन ठरवून ठेवलं असं की लग्न करायचं आणि मग तिला म्हणजे तिच्या बरोबर राहायचं नाही आणि मग घटस्फोट घ्यायचा थोडक्यात. तर जेव्हा ह्याला कळतं मोहन जोशीला हे असं करणार आहे, तर तो चिडतो खूप. तर मग ती सून खूप म्हणजे समजूतदार असते, जी बायको मोठ्या मुलाची. तर ती म्हणते तुम्ही थांबा, मी त्याला समजावते. आणि मीनव्हाईल ह्यांच्याकडे ती म्हणजे ती जी सून असते ती अनाथाश्रमात वाढलेली असते आणि तो जो अनाथाश्रम चालवणारा जो माणूस असतो, व्यक्ती असते म्हातारी, ती ह्यांच्याकडे अधनमधन येत असते किंवा पडीक असते म्हणा हवं तर. तिचा किस्सा असा असतो की तिचे आई वडील आणि ती म्हणजे ती चांगल्या घरातली असते, पण ऍक्सिडेंट झाला असतो आणि आई वडील जागीच गेले असतात आणि ती तेव्हा 2.5-3 वर्षाची वगैरे असते. आणि मग ह्या माणसाने तिला अनाथाश्रमात आणलं असतं आणि वाढवलं असतं. आणि हे न्यायाधीश म्हणजे मोहन जोशी ओळखत असतो त्यांना.
त्याच्यामुळे ते लग्न होतं, मुलालाही पसंत असते आणि ते छान चाललं असतं. पण 8 वर्ष झाले असत लग्नाला, त्यांना मूलबाळ नसतं. तेवढीच एक तिच्या म्हणजे जीवनात एक हे असते. मग जेव्हा हे सगळं असं प्रकरण ह्या दिलीपचं होतं की लग्न लावावं लागतं वगैरे, तर मग ही रात्री आपल्या नवऱ्याला सांगते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, मी जे आजपर्यंत तुमच्या पासून लपवून ठेवलंय. आणि ते इतके दिवस तिने का लपवलं असतं, तर ती पुढे शिकत असते. ग्रॅज्युएशन तिचं म्हणजे BA तिला कम्प्लीट करायचं असतं आणि त्याच्यानंतर MPSCच्या थ्रू तिला कुठेतरी अजून पुढे जायचं असतं. पण जसंच ती हे होते म्हणजे पास होते चांगल्या मार्कांनी वगैरे आणि तिला नोकरी मिळते, तर ती रात्री मग आपल्या नवऱ्याला हेच सांगते की मला आता या घरात राहायचं नाहीये, मी या घरात राहणार नाही, मला नोकरी मिळाली आहे चांगली आणि मी जाणार आहे उद्या घर सोडून. तर हा म्हणतो का काय कारण आहे असं, तर म्हणे मी तुमच्यापासून आतापर्यंत एक गोष्ट लपवून ठेवली आणि ती मला खूप खाते, पण मी ती याच्याकरता लपवून ठेवली की उद्या जेव्हा मी सांगेन, म्हणजे मी लपवायचा माझा उद्देश नव्हता, पण जेव्हा मी ही सांगेन आणि त्यावेळेस जर माझ्यावर अशी परिस्थिती आली की मला त्या घरात राहणं अशक्य झालं, मला कोणी राहू दिलं नाही, तर आपण आपल्या पायावर उभं असलं पाहिजे, आपल्या हातात नोकरी पाहिजे. तर मग ती या नवऱ्याला सांगते की लग्नाआधी मला एक मूल झालेलं, म्हणजे मुलगा का मुलगी मला माहित नाही म्हणे, आणि ते अनाथाश्रमातच वाढले आणि पण मला काहीच माहित नाही. तर मी म्हणजे नंतर मी एक विचार म्हणजे नंतर ते सांगते की कोण आहे काय आहे, आणि मी त्याला घेऊन जाणार आपल्या जिथे नोकरीच्या ठिकाणी. तर तो विचारतो पुष्कळ की कोण आहे काय आहे, पण हे सांगत नाही. म्हणजे तुम्ही मला त्याचं नाव विचारू नका, माझ्या दृष्टीने तो मेला आहे, म्हणजे तो आहे जिवंत पण माझ्या दृष्टीने तो मेलाय. तर मी जाते. मग हा समंजसपणे खूप तिला समजवतो, म्हणतो एरवी तू मला आधी सांगितलं असतंस तर कदाचित मी तुला घालवलं असतं वगैरे, पण म्हणे आता माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे आणि तुझ्यापासून इतकं मला तुझी इतकी सवय झालेली आहे की मी आता नाही तुझ्याशिवाय राहू शकत. आणि ठीक आहे म्हणे, तू 14 वर्षाची होती आणि तेव्हा तुझ्या हातून नाहीच घडलंय, तुझ्यावर हा जबरदस्तीने अतिप्रसंग केलाय कोणीतरी. तर मी उद्या त्या अनाथाश्रमातल्या मुलीला घेऊन येतो आपल्या घरी, आपण तिला आपल्या पोरासारखं वाढवू, मला काही नाही, आपलं मूल म्हणून वाढवू, पुढचं पुढे बघू, आणि मी काय सांगायचं ते सांगतो म्हणे तिच्याबद्दल कोणी काही विचारलं तर. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा वडील विचारतात म्हणजे मोहन जोशी की हे कोण आहे, तर तो म्हणतो की ही माझी मुलगी आहे. तो मोठा मुलगा म्हणतो, म्हणे वर्कशॉपमध्ये एक इसम होता, तो अपघातात मेला, म्हणून त्याच्या बायकोला त्या कामावर ठेवलं. मग ती चांगली होती, दिसायला सुंदर होती, असं तसं, तर तिच्याबरोबर माझे संबंध आले आणि त्याच्यातनं हे मूल म्हणजे जन्माला आलं. आणि म्हणून मी आता हिला आपलं म्हणजे सर्व सर्वांना सांगून आणि हिला वाढवणार आहे. मोहन जोशीला काही ते पटत नाही, तो त्याच्या पद्धतीने सगळी इन्क्वायरी करायला सुरुवात करतो. आणि मग त्याला खरं कळतं, तर मग तो विचारतो डायरेक्ट सुनबाईला की काय हे खरं आहे का, की ते जी मुलगी आली आहे ती तुझी आहे, त्याची नाही आहे. आणि ती म्हणते हो. मग ती सांगते म्हणजे की असं असं 14. मग तो म्हणतो की अनाथाश्रमात असताना हे झालंय तुझ्यावर, तर कोण व्यक्ती होती, तरुण होती का, असाच तिला प्रश्न. ती म्हणे तुम्ही मला काही म्हटलं तरी मी नाव काही सांगणार नाही. पण मग हाच म्हणतो मला कळलंय त्याचं नाव, आणि मग तो त्या ह्यांना जे अनाथाश्रम चालवणारे गृहस्थ जे असतात त्यांना बोलवतो आणि त्यांना सरळ म्हणतो तुम्हाला लाज नाही वाटत म्हणे तिच्यावर, म्हणजे तिला असा धाक घालताना आणि शपथा घालताना, तिच्यावर असं अतिप्रसंग करताना, कारण बरोबरीचा आणि तरुण मुलगा असता तर ती असं लपवूनच नव्हतं ठेवलं, वयात इतकं अंतर होतं आणि तुम्ही ते जबरदस्तीने केलं तिला, आणि तिला वाढवल्याचं म्हणजे तिला वाचवल्याचं 2.5-3 वर्षापासून तिला वाढवल्याचं आणि तिच्यावर उपकार केल्याची भाषा तुम्ही
तिला बोलवून दाखवली, त्याच्यामुळे तिला काहीच बोलता येत नव्हतं. आत्ताच्या आत्ता निघून जा म्हणे या घरात. आणि मग तो घालवतो, त्याला घालवून टाकतो. आणि त्या अगोदर तिने त्या दिलीप म्हणजे तिच्या दिराला समजावण्याचा प्रयत्न केला असतो. म्हणजे तुम्ही घ्या तिच्याकडं घटस्फोट घ्या, पण थोडे दिवस थोडंसं माझं ऐका म्हणे. घटस्फोट घेण्यापूर्वी तुम्ही रोज फिरायला जा संध्याकाळी दोघंही, मग मोकळ्या गप्पा मारा, तुम्हाला काय राग लोभ येत असेल ते बोला तिच्याशी, तिला बोलू द्या, वाटलं तर फिरून या कुठेतरी, आणि मग मला सांगा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. तर ती मात्र लागू पडते, दोघांचं मन जमते. आणि त्याचं जिच्यावर प्रेम असतं, तिने जेव्हा ऐकलं असतं की ह्याचं लग्न झालंय, तर तिने लगेच हे करून दुसऱ्या मुलाशी लग्नही केलं असतं. त्याच्यामुळे हा अजूनच चिडचिडा झाला असतो. आणि ही जी जान्हवी असते जिच्यावर त्याचे संबंध आले असतात, ती दिसायला जरी फार चांगली नसली तरी स्वभावाने खूप चांगली असते, आणि त्याच्यामुळे ते जमतं दोघांचं. मग झालं सगळं, घरात ऑल वेल होते. मग मोहन जोशी म्हणतो की आता कोणीच कुठे जाणार नाहीये, सगळेजण आनंदाने गुण्यागोविंदाने या घरात राहतील. त्याच्यामुळे पुरुषांनी थोडंसं मनाचा मोठेपणा दाखवून जर नीट विचाराने चूक कोणाची आहे किंवा का झाली, कोणत्या परिस्थितीत झाली, हा जर विचार केला तर आज स्त्रीवर ही वेळ येणार नाही. तर ही जी परिस्थिती त्या काळात होती तीच आजही आहे. तर आजही हा विचार करण्याची सगळ्यांना खूप गरज आहे.